होळी दहनाच्या दिवशी राशीनुसार करा हे उपाय, सर्व समस्या आणि अडचणीपासून मुक्त व्हा। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये। हिंदू धर्मात होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेला प्रदोष काळात होते। होलिकेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे चैत्र कृष्ण प्रतिपदेला होळी खेळली जाते। यावेळी होलिका दहनाचा शुभ मुहूर्त 24 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 6:24 ते 8:51 पर्यंत आहे। होळी हा रंगाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे। होलिकेच्या दिवशी समस्या दूर करण्यासाठी काही अचूक आणि राशीनुसार उपाय केले तर जीवन यशस्वी होऊ शकते। चला तर मग जाणून घेऊया या उपायांची संपूर्ण माहिती। मेष राशी, या राशीच्या लोकांनी आपली समस्या एका कागदावर लिहून तो नारळासोबत ठेवावा, त्याला कुंकू आणि अक्षता वाहाव्या। होलिका दहनाच्या दिवशी होळीच्या अग्नीत हे नारळ अर्पण करावे, यामुळे तुमचे आरोग्य आणि इतर समस्या दूर होऊ लागतील। वृषभ राशी, या राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी 11 पूजा सुपारी आणि 5 बदाम एका गुलाबी कपड्यात बांधाव्या, त्यावर चंचनाचे अत्तर लावा। त्यानंतर 7 वेळा होळीची प्रदक्षिणा करा आणि होलिकेच्या अग्नीत ते अर्पण करा, यामुळे तुमच्या नोकरी व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होतील। वृषभ राशीच्या विवाहितांनी होळीच्या दिवशी पत्नीला गुलाबी रंग लावावा, यामुळे वैवाहिक जीवनातील कलह दूर होईल। मिथुन राशी, मिथुन राशीच्या या लोकांनी होळीच्या दिवशी गणपतीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि 27 मखाणे गणेशासमोर ठेवाव्यात। त्यानंतर गणेश आणि चंद्रदेव यांची पूजा करावी। आपली समस्या सांगून हे मखाना होलिकेच्या अग्नीत अर्पण करावेत। कर्क राशी, कर्क राशीच्या लोकांना समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी होळीच्या दिवशी गव्हाच्या आणि तांदळाच्या पिठाचा गोल दिवा बनवा आणि त्यात तिळाचे तेल टाकून घराच्या मुख्य दारावर दिवा लावा। वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी जवाचे 27 दाणे घेऊन होलिकेच्या अग्नीत टाकावे। सिंह राशी, या राशीच्या लोकांनी 1 सुपारी, त्यावर 1 बत्ताशा आणि 1 जोडी लवंग होळीच्या आगीत टाका, यामुळे तुमचे बिघडलेले काम पूर्ण होईल। कन्या राशी, 11 दुर्वाच्या जुडी घ्या आणि त्या तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या हाताला लावून पूजेच्या ठिकाणी ठेवा। नंतर ते होलिकेच्या अग्नीत अर्पण करा, यामुळे तुमच्या मुलांना आणि कुटुंबाला फायदा होईल। कुटुंबातील सदस्यांचे वाईट नजरेपासून रक्षण होईल। तुळ राशी, होळीच्या दिवशी या राशीचे लोक पिंपळाचे एक संपूर्ण पान घेऊन त्यावर अखंड जायफळ आणि साखरेचे काही दाणे ठेवून ते संपूर्ण घरात फिरवावे, त्यानंतर होळीच्या आगीत वाहावे, यामुळे कौटुंबिक कलह संपेल आणि घरात आनंद येईल। वृश्चिक राशी, या राशीच्या लोकांनी 1 पान घेऊन त्यावर 1 संपूर्ण सुपारी ठेवावी। त्यानंतर हनुमानजीचा ओम हनुमते नमः मंत्राचा 27 वेळा जप करत होलिकेच्या अग्नीत टाकावे, यामुळे फायदा होईल। तुम्हाला शनीच्या त्रासापासून मुक्ती मिळेल। धनुराशी, होळीच्या दिवशी धनुराशीच्या लोकांनी 7 रंगाचे धान्य घ्यावे की ते जवळजवळ मूठभर होईल। त्यानंतर 1 कोरडे खोबरे घेऊन ते वरून कापून त्यात 7ही प्रकारची धान्ये भरावीत आणि पूजेच्या ठिकाणी हे नारळ कपाळाला लावून होलिकेच्या अग्नीत अर्पण करा, यामुळे तुमच्या नवग्रहांशी संबंधित समस्या दूर होतील। मकर राशी, मकर राशीच्या लोकांनी पिंपळाचे पान घेऊन त्यावर अर्धा मूठ काळे तीळ ठेवावे। हे पान आपल्या घराच्या पश्चिम दिशेला ठेवावे। होलिका दहन झाल्यावर संध्याकाळी हे पान आपल्या डोक्यावरून 7 वेळा फिरवून त्याची आहुती द्यावी, यामुळे वाईट नजर आणि कौटुंबिक जीवनातील समस्या दूर होतील। व्यावसायिक संबंध सुधारण्यासाठी व्यावसायिक मित्रांना जांभळ्या रंगाचा गुलाल लावा। कुंभ राशी, कुंभ राशीच्या लोकांनी आपल्या वयाची वर्षे मोजून तितक्याच सुपाऱ्या अग्नीत टाकावे, यामुळे धन आणि मालमत्तेशी संबंधित वादातून सुटका होईल। मीन राशी, मीन राशीच्या लोकांनी हवन समारंभासाठी ही सर्व सामग्री घ्या। हळद, अख्खी सुपारी आणि कापूर घ्या आणि एका सुपारीवर ठेवा। आता यानंतर होलिकेच्या 7 परिक्रमा करा आणि सर्व वस्तू अग्नीत टाका, यामुळे तुमचे मन शांत आणि आनंदी होईल। यासोबतच तुम्हाला शारीरिक त्रासापासूनही मुक्ती मिळेल। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।